हो सर, एसबीची व्हिडिओ स्टार्ट करा. एकोणीसाव्या शतकात जे काही घडलंय त्याबद्दल मी बोलणार आहे, परंतु आता 21वा शतक चाललंय. 21व्या शतकामध्ये स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी प्रगती केलेली आहे ती खरोखरच गौरवण्यासाठी आहे. आज तुम्ही कंडक्टर पासून ते अगदी अंतराळवीरापर्यंत आणि एखाद्या छोट्याशा खेडेगावाच्या सरपंचापासून ते भारत देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रिया जाऊन पोहोचल्याचे तुम्ही पाहता. आणि त्याला एकच कारण ते म्हणजे शिक्षण. शिक्षणानेच माणसाचा विकास होतो. परंतु गेल्या मागील 2000 वर्षाचा जरी आपण इतिहास पाहिला तर या स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली मागील 100 ते 150 वर्षात. स्त्रियांसाठी हे शिक्षणाचं दार उघडण्याचा प्रयत्न जर कोणी पहिला केला असेल तर तो म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले या दाम्पत्याने. आणि म्हणूनच जेव्हा आम्हाला विषय दिला की तुम्हाला भावलेली एखादी असामान्य स्त्री, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व आलं, ते म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या गावामध्ये 3 जानेवारी 1831 रोजी झाला. वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे 1840 रोजी त्यांचा विवाह ज्योतिरावांशी झाला. ज्योतिराव त्यावेळी 13 वर्षाचे होते. आपल्या पतीचे विचार हे परिवर्तनवादी आहे हे माहीत झाल्यापासून सावित्रीबाई त्यांना पाठिंबा देत होत्या. आणि ज्योतिबा सुद्धा ज्यावेळी शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यांनी सावित्रीबाईला सुद्धा साक्षर केलं. ज्योतिबांचे शिक्षणाचे विचार फार प्रगल्भ असे होते. ते म्हणा, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र करते. हे एवढे सारे अनर्थ एका अविद्येने घडले. बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत असताना 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिबांनी पुण्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली. परंतु सनातन्यांना हे काही आवडलं नाही. त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांचे काम फुंकले. सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना घर सोडावं लागलं. पुरुषाकडे जर मुलींना शिक्षणासाठी पाठवा तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळायची नाही, असा अपप्रचार सनातनांनी केल्यामुळे ती शाळा मुलींनी ओस पडली. ज्योतिराव खचले, परंतु खंबीरपणे त्यावेळी त्यांच्याबरोबर उभ्या राहिल्या सावित्रीबाई. मिसेस मिशेल यांच्या मॉडर्न स्कूलमध्ये जाऊन त्यांनी अध्यापनाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रथम अध्यापिका म्हणून शाळेमध्ये मुलींच्या शाळेमध्ये हजर झाल्या. मुलींना शिकवण्यासाठी एक शिक्षिका आहे हे कळल्यावर मात्र ओस पडलेली ती शाळा मुलींनी अगदी फुलून गेली. ज्योतिबांना हुरूप आला आणि 1 नव्हे 2 नव्हे पुणे परिसरात अशा 20 शाळा त्यांनी सुरू केल्या. पण सनातन्यांना हे काही आवडलं नाही. त्यांनी सावित्रीबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाईंना त्रास देत असताना येताना जाताना त्यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यात आली, त्यांना शिव्याशाप देण्यात आले आणि त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली. ज्या पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांना भर दिवसा गोळ्या मारून ठार केलं जातं त्याच पुण्यामध्ये 150 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल याची नुकती कल्पना जरी केली तरी तुम्हाला सावित्रीबाईंच्या धाडसाचं तुम्हाला कल्पना येईल. सावित्रीबाईंनी हे धाडस केलं म्हणून आज स्त्रियांनाही संधी मिळाली आहे. सावित्रीबाईंनी जसं ज्ञानाचं काम दिलं तसं दुष्काळामध्ये अन्नदानाचंही काम केलं. त्यांच्या साहित्यामधूनही स्त्रियांविषयीची कल्पना दिसून येते. एक वपट पद्धतीबद्दल लिहिताना त्या लिहितात, का हो बाबा, का हो बाबा मी तुमची लाडकी, का हो बाबा मी तुमची लाडकी, का केले तुम्ही मला बोलती. लोकांची सेवा करताना, प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना त्यांना संसर्गामुळे मृत्यू आला. सावित्रीबाईंच्या या स्त्रियांबद्दलच्या या अढळ कार्याला वंदन करताना ताराबाई शिंदे म्हणतात की जेव्हा मी डोळे बंद करून सरस्वती वंदना करते त्यावेळी मला फक्त शुभ्र वस्त्र धारण केलेली मूर्ती दिसते. हाती विना तिने धारण केलेली आहे, हातामध्ये तिच्या कोठी आहे, माळा आहे, पण चेहरा मात्र मला सावित्रीबाईंचा दिसतो, सावित्रीबाईंचा दिसतो. अशा या ज्ञानमाऊलीला सावित्रीबाई